सकाळच्या वेळी सोयराबाईंना महालात आलेल्या पाहून राजांना आश्चर्य वाटलं. पाठोपाठ करीमचाचे आलेलं पाहून तर आश्चर्य जाणवलं. करीमचाचे हा पुण्याचा शिंपी. राजांचे कपडे लहानपणापासूनच तो शिवीत असे. करीम आता पुष्कळ म्हातारा झाला होता. करीमने मुजरा करताच राजांनी विचारलं, राणीसाहेब हा कुठं सापडला? अहो सापडता कुठला? आनाजींना सांगितलं. तो घोडं पाठवून बोलावून घेतला. बरं केलं. ही जुनी प्रेम करणारी माणसं भेटली म्हणजे बरं वाटतं. काय चाचा बरं आहे ना? अल्लाहच्या कृपेने सारी बरकत आहे हुजूर. पण राणीसाहेब याला बरं बोलावून घेतलं? राजांनी विचारलं. छान. आपण आग्र्याला जाताना सारे चांगले कपडे घेऊन गेलात. येताना कपनी बांधून आलात. महादेव मनोहारी हेच म्हणाली. तेव्हा याला बोलावून घेतला. राजांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं. खरं सांगू राणीसाहेब, ती कपनी होती ना, तीच फार बरी वाटली. कारण साधुत्वाच्या कल्पनेनं अंग पुलकित होईल. नसते डोहाळे बोलू नका, सोयराबाईंनी भिवून बोलल्या. राजा मोठ्याने हसले. उभं राहिलं. त्यांनी विचारलं, शिंपी बोलवलात, पण कापडाचं काय? त्याची नको काळजी, कोठारात कापडाची ढीग लागले. तुम्ही कोठार सुद्धा पाहिलेत वाटतं. मासाहेबांनी तेच काम लावून दिले. रेशमी भजरी ठाव उन्हाला घालायचं काम मलाच करावं लागतं. म्हणजे आता दप्तरी सुद्धा हस्तक्षेप झाला तर. सोयराबाई लागल्या म्हणाल्या, करीम माप घे बाबा. पण राणीसाहेब एवढ्या तातडीनं कपडे शिवण्याची आवश्यकता आहे का? साधं कपडे भरपूर आहेत, पण भरजरी. समजलं. राजा क्षणभर उभं राहिलं. गंभीर झालं. राणीसाहेब आता यापुढं कुणाच्या दरबारी आम्हाला उभं राहावं लागेल असं वाटत नाही. आणि जे आमच्या दरबारी येतील त्यांचं आमच्या कपड्याकडे लक्षही जायचं नाही. करीम. सोयराबाई म्हणाल्या, घे बाबा, आमचं इथं काही चालत नाही. करीम मापे घेत होता. राजा मुकाट्याने उभं होतं. मापे घेऊन झाली. राजा म्हणाले, बाळराजांची त्यांची काळजी नको, त्यांची मापं घेऊनच वर आलं. ठीक. करीम मुजरा करून निघून गेला. सोयराबाई जाण्यासाठी वळल्या. तोच राजा म्हणाले, चांगला दिवस आहे. मोरोपंतांना आणि बाळाजींना आमच्याकडे पाठवून द्या. सोयराबाईंनी बाळाजी अवजींना मोरपंतांना पाठवले. अनाजी आले. राजा अनाजींना म्हणाले, अनाजी तुम्ही पण आलात? बरं झालं. आम्ही आज एक महत्वाचं पत्र लिहायचं ठरवलंय. कसलं महाराज? मोरपंत अनाजी, आम्ही सुटल्यामुळे औरंगजेबाचा आता काय तर्क असेल? आपण परत उठार कराल असंच कोणाला वाटेल. अगदी बरोबर. राजा मांडीवरती थाप मारीत मारलं. पुरंदरच्या तहाबरोबर आमचं राज्य अपुरं म्हणलं. मोगलाची सरदार थोड्याफार शिबंदीनिशी अजून आपल्या मुलकात. मिर्झाराजे तर परत निघाले आणि याच वेळी आम्ही उठाव केला तर संतप्त औरंगजेब पुन्हा दक्षिणेत उतरणं कठीण नाही. एकाच वेळी मोगलाई, आदिलशाही आणि कुतुबशाही यांचं वैर आपणाला सोसवणार नाही. आपलं राज्य नवं 2-3 चपेटे खाऊन हलाखीला आलेलं. अशा परिस्थितीत शत्रुमित्र करून घ्यावा. ती उसंत घेऊन बळ वाढवावं, हा एकच उपाय आम्हाला दिसतो. ते कसं शक्य आहे? अनाजी म्हणाले, आम्ही आज औरंगजेबाला पत्र पाठवणार आहोत. आमच्या इमानीपणाची खात्री देणार आहोत. पण औरंगजेब मान्य करेल, निश्चित करेल. मिर्झाराजांच्या मोहिमेत पुष्कळ खर्च झाला, यश लाभलं नाही. पुन्हा ते दक्षिणेतल्या कटकटींना आनंदानं तोंड देणार नाही. त्याला आमचं पत्र पाहून आश्चर्य वाटेल, पण तो सर्व मान्य करील आणि आपण मोगलांच्या निष्ठेत राहायचं. मोरपंतांनी विचारलं, कुणी सांगितलं? सध्या आपण स्वस्त बसू. याचा अर्थ निष्क्रिय नाही. आपल्याला उसंतावी, फौज उभी राहायला हवी, ताकद वाढायला हवी. गेले काही दिवस आमच्या शिलकीचा अंदाज आम्ही घेतला. तो याचसाठी. एवढ्या अवधीत आपल्याला पुष्कळ गोष्टी करता येतील. बाळाजी लिहायचं साहित्य आणलं ना, जी बसा. बाळाजी बसलं. राजा मजकूर सांगत होतं. बाळाजी लिहून घेत होतं. मजकूर तयार होताच राजा म्हणा, बाळाजी पत्र सायंकाळी तयार करून आणा. मग शिक्का मोर्तब करून पत्र पाठवून देवजी. बाळाजी उठलं. बाळराजा महालात आलं. राजांच्या जवळ जाऊन ते पाया पडलं. राजांनी त्यांच्या केशावरून हात फिरवला. बाळराजांना जवळ घेत राजांनी विचारलं, बाळराजा आज लवकर मुजऱ्याला आलात? राजांचा हात बाळराजांच्या केसावरून फिरत होता. केसाचा गार स्पर्श जाणवतात. राजा म्हणाले, बाळराजा मासाहेबांना तुम्ही भेटलेले दिसत नाही. मासाहेब पूजेत होत्या. एकदम म्हणून बाळराजांनी विचारलं, पण आबासाहेब तुम्ही कसं ओळखलं? राजा हसलं. म्हणालं, अगदी सोपं होतं.
तुम्ही मासाहेबांना भेटला असता तर तुमचे हे ओले केस कोरडे केले ना, त्यांनी मुळीच सोडलं नसतं. शेवटी आम्हीच दोषी ना. साऱ्यांच्या नजरा त्या शब्दांबरोबर महालाच्या द्वारे वळल्या. जिजामाता आत येत होत्या. राजा चटकन उभं राहिलं आणि बाळराजांचं पुढं होऊन राजाने जिजाऊ साहेबांचं पाय शिवलं. अक्षवंत व्हा. जिजाऊ साहेबा म्हणाल्या, बाळराजा. जिजाऊ साहेबांना बिलगलं. त्यांना जवळ घेत जिजाऊ साहेबा म्हणाला, शिवबा, आज बाळराजा एवढ्या सकाळी स्नान आटपून तुमच्या दर्शनाला का आलं ते त्यांनी सांगितलं नाही वाटतं. बाळराजा म्हणाला, मासाहेब. राजा म्हणाला, छे, आम्हाला काही सांगितलंच नाही. कशासाठी आले होते बाळराजे? बाळराजांना मोती हवा. जिजाऊ साहेबांनी सांगून टाकलं. राजा मोठ्याने हसले. त्या मोकळ्या हसण्यानं महाल भरून गेला. राजा मोरपंतांना म्हणाला, मोरपंत, हे बरं नाही. पुरंदरचा तह झाला म्हणून एवढी का परिस्थिती बिघडली? एवढी संपदा आम्ही घरी आणून बाळराजांना मोती मिळू नये. बाळराजांना आज रत्नगडात घेऊन जा. त्यांना हवे तेवढे मोती द्या. आस बाळराजांचे गाल फुगलं. आबासाहेब, आम्हाला ते मोती नकोत. मग तुम्ही आणलेला मोती हवा. राजांना काही समजे ना. आम्ही समजलं नाही. जिजाऊ साहेब हसल्या. म्हणाल्या, बाळराजे तुमच्याकडे घोडा मागतायत. मोती नावाचा तुमचा पांढरा घोडा म्हणे परवाच खरीदला. राजांना सारं समजलं. बाळराजांकडे पाहत होते. बाळराजा नजर चुकीच. राजांच्या चेहऱ्यास मिस्किल स्मित झळकलं. ते म्हणा, मासाहेब, बाळराजे आल्यापासून भारीच लाट चालवले. मोती आमचा आवडता आहे, तो आम्ही देणार नाही. मासाहेब, बाळराजे जिजाऊ साहेबांना म्हणा, राज, या पोरापुढं माझं काही चालत नाही. उगीच त्याला चिडू नका. पुढे होऊन बाळराजांना जवळ घेत राजा म्हणाला, बाळराजा, आम्ही थट्टा केली. भारी जबरदस्त काम घेऊन आलात म्हणून वशिल्यासाठी मासाहेबही आल्या आणि या गडबडीत म्हणूनच वशिल्यासाठी मासाहेब आल्या. या गडबडीत तुमचे केश मात्र ओले राहिले. त्यात नवल काय? मग आम्हाला घोडा देणार? न देऊन चालेल कसं? एवढा मोठा वशिला आणलात, नाही म्हणायची काय विषय आहे? चला पागेकडे जाऊ. मासाहेब, बाळराजांना आम्ही मोती देऊन येतो. बाळराजा आनंदला. त्याने जिजाऊ साहेबांच्याकडे पाहिलं. राजांचा हात धरून बाळराजा जात होतं. अनाची मोरपंत बाळाजी यांच्याकडे पाहून राजा म्हणत, चला. बाळराजांचा हट्ट पूर्व सारं वाड्याबाहेर आलं. थंडीचे दिवस असल्यामुळे सूर्य डोक्यावर येऊनही डोंगराच्या कडेनं धुक्याचं पट्ट रंगत होतं. ते ऊन सुकाहू वाटत होतं. चौकीपाऱ्यांचं मुजरं घेत राजा पाग्याकडे जात होतं. बाळराजा उत्साहाने राजांच्या बरोबर चालत होतं. राजा पागेसमोर आलं, उभं राहिलं आणि रिशालदाराला मोती मोकळा करण्याची आज्ञा दिली. बाळराजा म्हणाले, चला ना पागेत जाऊ. पागेत कशाला? आपण इथंच उभे राहू. राजा म्हणाले, थोड्याच वेळात मोतीचं किंकाळणं कानावर आलं. पागेच्या इमारतीकडे साऱ्याने नजर वळली. पागेच्या प्रवेशद्वारा पांढरा शुभ्र सुलक्षणी मोती उभा होता. क्षणात तो उजळा राजांच्या दिशेने येऊ लागला. त्यांची आयाळ मानेवरती उडत होती. मोती डावला. जेथे राजा होते तेथे आला. महाराजांचे हात चाटू लागला. महाराज मोतीला थोपटे होते. सारं कौतुकाने पाहत होते. राजांनी मोतीचं कपाळ खाजवलं. मोतीची मान हुंदडत होती. त्यांच्या कपाळावरचे केस उशी घेत होतं. राजा कौतुकाने त्या उमद्या जनावराकडे पाहत होतं. राजांनी त्यांच्या मानेवर हात फिरवला. राजांनी मानेवर मारलेला पोकळ थापेचा आवाज उठला. राजा म्हणाला, बाळराजे, आपलं खरं ऐश्वर्य. बाळाजी तो श्लोक कोणता हा आठवला? यशस्वतस्य राज्य यशस्वतस्य मेदिन यशस्वतस्य सौख्य यशस्वतस्य साम्राज्यम. राजाने बाळराजाने विचारला, अर्थ समजला? हो. काय? बाळराजा पुढे झालं. मोतीला गोंजारीत ते म्हणाला, ज्याच्या पदरी घोडा त्याचं सर्व जग. अहो राजा थक्क यार. त्याने विचारलं, तुम्हाला संस्कृत येतं? बाळराजांनी मान खाली घातली. ते म्हणा, मासाहेबांनी सांगितलं. तरीच मग एवढे शरमेंद व्हायला काय झालं? मोरपंत, जवळ वर्षे फुकट गेलं. राजांना आता शिकवायला हवं. जी, मी शास्त्रीनं सांगतो. बाळराजे, तुमच्या नावाचं आमचे दादा होते. ते तुमच्या वयाचे होते तेव्हा संस्कृत काव्य करीत असत. जाऊन दे बाळराजे, आजपासून हा मोती तुमचा. फार समजूतदार जनावर. किती लवकर आहे ना आम्हाला मायावली. पागे जनावर बांधून आपलं काम होत नाही. त्याला तसंच प्रेम द्यावं लागत. पाहिलं ना, आम्हाला पाहताच कसा दौडत आला. तर आम्ही जेव्हा एकटी स्वर असतो तेव्हा आम्ही घोड्याबरोबर बोलतो. सारे हसले. बाळराजे चकित होऊन म्हणाले, घोड्यावर बोलता? हो.
त्यात हसण्यासारखं काय? आम्ही खरं तेच सांगतो. मूक जनावर असलं तरी ते सारं समजू शकतं. शब्द कळले नाही तरी त्यांचा भाव कळतो. मोतीला आम्ही सांभाळलं तसंच तुम्ही सांभाळा. सकाळ संध्याकाळ पागेत चक्कर टाका, त्याला खाऊ घाला, त्याच्याशी बोला, त्याला माया लावा. जनावरांचं प्रेम मिळवण्यासाठी अलौकिक आनंद असतो. त्याचं प्रत्येक घ्या. नजीक उभे असलेल्या रिशालदाराला राजा म्हणून हनुमंत जनावराला काढणी लावा, घेऊन जा. रिशालदाराने मोतीला काढणी लावली. घोड्याला वळवलं. राजा म्हणून बाळराज, मोती आता तुमचा झाला. त्याला ते कळायला हवं. तुम्ही त्याला ठाणबंद करून या. रिशालदाराने बाळराजांच्या हाती काढणी दिली. बाळराजा पागेकडे मोतीला घेऊन जात होते. हे दृश्य पाहून राजांना मात्र समाधान वाटत होतं. असं होती छत्रपती शिवरायांची, ज्या घोड्यावरती मान टाकायची आणि ज्या घोड्यांवरती शत्रूंच्या वरती चालून जायचं ते त्यांचा आवडता मोती घोडा. आणि त्यावरती राजांचं प्रेम, त्याच्या संग राजे बोलत होते. असं अलौकिक जनावरांवरती असणारं देखील प्रेम ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायच करू शकतात. रयतेचा राजा, ह्या भूमातेचा राजा आणि या स्वराज्याचा राजा, प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा आपला छत्रपती शिवराय राजा.